नमस्कार. मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर श्रावण महिना आलाय. श्रावण महिना म्हटलं की भरपूर सणवार असतात आणि अगदी जवळ आलेला सण म्हणजे रक्षाबंधन. तर तुम्ही तुमच्या भावासाठी बनवली का नाही मस्त अशी मिठाई? तर इथं बघू शकता मी सुद्धा बनवली आज रवा आणि बेसनची बर्फी. अगदी जिभेवर ठेवताच विरघळेल अशी. तर करायला अगदी साधी सोपी, महिनाभर छान टिकते. तर नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी मी इथं ना सगळ्यात अगोदर एक वाटी भरून तूप घेतलेलं आहे. तर एकाच वाटीने मी सगळं घेतलेलं आहे. तर आता इथं थोडंसं तूप मी वितळवून देते. तूप वितळले. आता ह्याच्यामध्ये एक वाटी तूप घेतले तर त्याच वाटीने मी इथं 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि हे घरी दळलेलंच बेसन पीठ आहे आणि स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ घातलंय त्याच्यानंतर आता छान बेसन पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेते अगोदर. तर इथं तूप आपल्याला कमी वाटेल, पण असं नाही, जसं जसं बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं तूप हे वेगळं होत जातं. आता इथं बेसन भाजायलाच थोडासा वेळ लागतो आणि बेसन पीठ भाजताना काय ना खूप मोठा गॅस नाही करायचा. अगदी मध्यम ते बारीक गॅसवरती बेसन पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं. म्हणजे पीठ अजिबात करपलं नाही पाहिजे, पण खमंगपणा आला पाहिजे पिठाला मस्त असा. आता इथं थोडंसं पीठ मी परतवून घेतल्यानंतर बारीक रवा घेतला आहे 2 चमचे. एकदम जो बारीक रवा असतो ना तो घेतलेला आहे 2 चमचे. त्याच्यामुळे छान दाणेदार अशी ही बर्फी तयार होते. बारीक रवा नसेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा. आता पुन्हा एकदा मी हे पीठ आणि रवा एकत्र छान भाजून घेते. छान असा घरभर खमंग वास बेसन पीठ भाजताना एक मस्त असा खमंग वास पसरतो ना घरभर, तसा खमंगपणा यायला पाहिजे. आणि पिठाचा थोडासा रंग बदलायला लागला की इथं बघू शकता तुम्ही आता पीठ भाजायला आलेलं आहे. तर खमंग असा वास पण मस्त घरभर सुटलेला आहे आणि आता तूप सोडायला लागले पीठ. तर इथं बघू शकता थोडंसं पातळसर झालेलं आहे आता. तर खूप पण जास्त आपल्याला ज्या रंगावरती भाजून नाही घ्यायचं. छान खमंग भाजलं की गॅस एकदा बंद करून घ्यायचे. तर इथं मी पिठाचा गॅस बंद करते. पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे. पीठ भाजायला मला 7 ते 8 मिनटं लागले मंद ते बारीक गॅसवरती आणि खमंग असं पीठ मी भाजून घेतलेलं आहे. आता गॅसवरतून ही कढई मी खाली घेते आणि थोडंसं हलवून घेते, कारण कढई गरम आहे तर पीठ थोडंसं करपू शकतं त्यासाठी. आणि बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे. खूप करपवलं नाही किंवा खूप कच्चं नाही, छान खमंग असं पीठ भाजलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं थंड झालं आहे पीठ, बघू शकता इथं. आता याच्यामध्ये ज्या वाटीने मी तूप, ज्या वाटीने पीठ, त्याच वाटीने 1 वाटी इथं साखर घेतलेली. अगदी परफेक्ट असं गोडीला होतं. त्याच्यासाठी खूप जास्त साखर नाही, 1-1.5 वाटीला 1 वाटी साखर भरपूर होते. त्यानंतर 1-2 वेलची मी साखर घालून मिक्सरला बारीक केली होती, तर ती सुद्धा घातलेली आहे वेलची पावडर. आता काय करायचं माहिती आहे का, आता हे पीठ पटकन एकत्र होत नाही, तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पीठ काढायचं आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. याचा छान असा गोळा तयार होतो. तर मी सुद्धा तसंच केलेलं आहे. हे सगळं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि मस्त असं फिरवून घेतलं आहे. आता थोडंसं मी इथं एकजीव करून घेते. ही टीप खूप महत्त्वाची आहे, कारण कसं होतं साखर मिक्स केल्यानंतर पीठ पटकन एकजीव व्हायला, त्याचा गोळा व्हायला खूप टाईम लागतो. तर वेळ वाचवायसाठी आणि मस्त अशी टीप आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं हा असा डबा घेतलेला आहे मी, जो आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो. किंवा मग ह्याच्यामध्ये बटर पेपर घाला किंवा मग मी इथं तूप लावून घेतलेलं आहे. किंवा तुमच्याकडे जर असं ताट असेल तर ते घ्या. ताट घेताना असं डिझाईनचं किंवा प्लेन असं ताट घ्या, म्हणजे वड्या निघताना व्यवस्थित निघतात. आता या डब्यामध्ये मी पीठ अशा पद्धतीने छान असं सेट करून घेतलेलं आहे, म्हणजे मस्त असं पसरवून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं जसे आपल्याला जाड पातळ वडे बनवायचे आहेत ना, त्या पद्धतीने पीठ असं पसरवून घ्यायचं. तर आता ह्याच्यावरनं थोडंसं मी बदामाचे काप घालते, अगदी थोडेसे घालते. किंवा मग चांदीचा जो आपल्याला वग भेटतो तो घेतला तरी पण छान अशी मस्त विकतच्यासारखी मिठाई दिसते. तर इथं बघू शकता मी थोडेसे बदामाचे काप घातलेत आणि व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे. आता बाहेर जर फ्रीजमध्ये न ठेवता जर बाहेरच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं असेल तर 1 2 ते 3 तास लागतात मिठाई सेट व्हायला. फ्रीजमध्ये ठेवली तर अर्ध्या तासामध्ये छान अशी सेट होऊन जाते. तर इथं बघू शकता मी फ्रीजमध्येच ठेवली होती. तर 1 अर्ध्या तासामध्ये मस्त अशी
रवा बेसन बर्फी तयार झाली, छान अशी सुकलेली आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता त्याच्या वड्या पण खूप मस्त अशा पडतात. पण काय होतं माहिती आहे का, आपण फ्रीजमध्ये ठेवली का नाही की थोड्या वेळानं त्याला थोडंसं पाणी, हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होते. पण ते काय नाही, ते थोड्या वेळानं लगेच सुकून जातं. आणि असंच आपण जर बाहेर ठेवून जर मिठाई छान सेट करायची असेल ना, तर थोडासा वेळ लागतो. फ्रीजमध्ये पटकन होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बाहेरच ठेवा, कमी वेळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. इथं बघा आता किती मस्त अशा वड्या पडतात. म्हणजे आपली ही बर्फी किती छान अशी सेट झालेली आहे. तर आता आपल्या आवडीनुसार याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी इथं बारीक अशा चौकोनी वड्या करून घेतलेल्या आहेत आणि अगदी मस्त अशा वड्या पडतात. कमी वापरायचं असेल तर तुम्ही इथं थोडंसं तूप कमी सुद्धा वापरू शकता किंवा डालडा पण वापरू शकतो इथं आपण. तर इथं अशा पद्धतीने वड्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या वड्या मी काढून घेते आणि अगदी लगेच ह्या वड्या निघतात, अजिबातही तुटत नाहीत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर रक्षाबंधन जवळच आलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर वेळ नसेल बाहेरून मिठाई आणायला किंवा जर घरी काहीतरी करायचं असेल तर अशी रवा बेसन बर्फी नक्की करून बघा, खूप मस्त अशी होते. आणि अशा पद्धतीने छान वड्या तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही अजिबातही चिटकत नाही, मस्त अशा वड्या पडतात. तर या पद्धतीने तयार झाली आपली साधी सोपी रवा बेसन बर्फी. करायला अगदी सोपी, अजिबातही न चुकणारी रेसिपी आहे. तुम्ही जरूर करून बघा. तर किती मस्त दिसतात, अगदी जिभेवर ठेवताच ही बर्फी विरघळून जाते, तुम्हाला अजिबात कळणार सुद्धा नाही. इतकी मस्त, एक वडी खाऊन तर पोट भरणारच नाही. केल्या केल्या फस्त होत्यात अशा मस्त ह्या रवा बेसन बर्फ्या तयार झाल्यात. तर तुम्हाला मी इथे एक तोडून सुद्धा दाखवते. तर इथं बघू शकता किती मऊ मस्त अशी तयार झाली. तर चला मंडळी, रेसिपी बघितली असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.